वेलकम टू अवर चॅनल। आज मी बनवणार आहे प्रॉन्स मसाला। सो तुम्ही बघू शकता की मी आणले आहेत मार्केटमधून प्रॉन्स। ते मी मस्त स्वच्छ धुवून घेतलेले आहेत, साफ करून पण घेतलेले आहेत। सो आता आपण रेसिपीकडे जाऊ। प्रॉन्स मसाला बनवण्यासाठी लागणार कांदे, 2 कांदे घेऊया, 2 टमाटर घेऊया। इथे मी घेतले आहेत लसणाची पाकळ्या, मिरची, कढीपत्ता आणि कोथिंबीर आणि आपले जे घरचे घरगुती मसाले आहेत ते। चला आता आपण तयारी सुरू करूया। आता आपण टमाटर जे आपण 2 मोठे साईजचे जे घेतले ते आपण आता चॉप करूया। तो गाईज आपली आता चॉपिंग करून झालेली आहे। आता आपण हे जे लसूण मिरचीचा आपण तो ठेचा तयार करून घेऊया। त्या ठेच्यानी एक वेगळी चव येते आपल्या प्रॉन्सला। आपण हे आता हे लसूणाचे 5-6 पाकळ्या टाकूया। आता हे 2 मिरच्या आपण, मिरच्या तिखट आहेत म्हणून 2 मिरच्या आपण हे टाकूया आणि आपण त्याला आता ठेचून घेऊया। गॅस पेटवून घेऊया आणि ही कढई ठेवूया। कढई चांगली गरम होऊन दे। कढई चांगली गरम झाली की आपण त्याच्यात टाकूया तेल। तेल गरम झालाय, आपण आता टाकूया कढीपत्ता। कढीपत्ता चांगला फ्राय होऊन झाला, जो आपण जो ठेचा तयार केला आहे तो टाकूया। ठेचा चांगला फ्राय होऊ देऊया। मग आपण टाकूया कांदे आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। तो ठेचाचा जो फ्लेवर आहे तो मस्त कांद्यामध्ये मिक्स झाला पाहिजे आणि कांदा आपण गोल्डन ब्राउन होईपर्यंत फ्राय करून घ्यायचा। आता आपले कांदा गोल्डन ब्राउन झालेला आहे। आता आपण ह्याच्यामध्ये टाकूया टमाटर। टमाटर चांगलं फ्राय होऊन देऊया। पूर्ण प्रॉन्स मसाला मध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, त्यांनी एक वेगळी चव येते। जसं ठेचा पण एक आहे इन्ग्रेडियंट, तसंच एक वेगळी हे बोललं जाणार तर एक वेगळी इन्ग्रेडियंट पण आहे, ती तुम्हाला मी नंतर डायरेक्ट दाखवेल। तर टमाटर आता चांगले फ्राय झालेले आहेत स्मूथली। आता आपण त्याच्यामध्ये टाकूया हळद, चवीनुसार मीठ। त्याला चांगलं हलवून घेऊया। आता आपण टाकूया हे काश्मीरी लाल मिर्च पावडर। मसाला चांगला फ्राय झालेला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हे टाकूया प्रॉन्स आणि हे चांगलं आपण मिक्स करून घेऊया। प्रॉन्स चांगला मसाल्यामध्ये फ्राय झाला की त्याची एक वेगळी चव येते। आपण थोडासा धना पावडर पण टाकूया, मी थोडं विसरली टाकायला। इथे आपला मसाला चांगला प्रॉन्स मध्ये फ्राय होत आहे आणि जसं मी तुम्हाला बोलली की एक सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे, ते म्हणजे हे कोकम। कोकम आता आपण हे टाकूया, 2-3 कोकम टाकूया। कोकमचा जो आंबटपणा आहे त्यांनी एक वेगळी चव येते आपल्या प्रॉन्सला आणि ह्याला आता आपण चांगलं मिक्स करून घेऊया। आता आपण थोडंसं हे पाणी टाकूया, थोडंसं, जास्त नाही, त्याच्यामध्ये आपले प्रॉन्स थोडे फ्राय होतील। आता हे फ्राय होते तोपर्यंत आपण बारीक गॅस करूया आणि याच्यावरती चांगलं झाकण ठेवूया। ते वाफेवरती चांगलं 10 ते 15 मिनिटं शिजलं। आता आपला हा मसाला चांगला फ्राय झालेला असेल, प्रॉन्स मध्ये थोडं मिक्स झालेला असेल चांगली। आता आपण थोडं हलवूया आणि त्याच्यावरून आपण ही कोथिंबीर थोडी गार्निश करूया आणि हे चांगलं मिक्स करून घेऊया। आणि आता परत आपण हे थोडं 5 ते 10 मिनिटं थोडंसं वाफवून देऊया, कारण ते कोथिंबीरचा पण फ्लेवर त्या मसाल्यामध्ये आला पाहिजे। आपलं हे प्रॉन्स मसाला रेडी आहे। सो गाईज आपला हा प्रॉन्स मसाला तयार आहे। तुम्हाला पण ही झटपट रेसिपी जर ट्राय करायची असेल घरामध्ये, ह्याच्यामध्ये स्पेशल इन्ग्रेडियंट होता आपला ठेचा आणि कोकम। हे तुम्ही टाकायला विसरू नका, ह्यानीच एक वेगळीच चव येते।
तुम्हाला जर ही रेसिपी ट्राय करायची असेल घरात, सो प्लीज माझ्या चॅनलला फॉलो करा, ही व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. सो बाय.